Hello students, welcome to my online classes. Today we are going to see practice set 5.1 of chapter coordinate geometry from mathematics part 2. So let us start practice set 5.1. Before going directly towards practice set 5.1, let us revise the things that are required in practice set 5.1. In 5.1 we require distance formula. So what is distance formula? Let us revise. आपण या आधी डिस्टन्स फॉर्म्युला काय असतो आणि तो कसा डिराईव्ह केला जातो हे पाहिलेलं आहे. परंतु प्रॅक्टिस सेट 5.1 चालू करण्यापूर्वी आपण एकदा हा फॉर्म्युला काय आहे ते रिवाइज करूया. आपल्याला माहिती आहे की इफ देर आर एनी टू पॉइंट्स ए बी in the given Cartesian coordinate system. Cartesian coordinate system means it is a system of x and y axis. So this is a Cartesian coordinate system in which there are 2 points A and B anywhere in the plane, and suppose that the coordinates of point A are x1 y1 and coordinates of point B are x2 y2. Then what is the distance between these 2 points A B, and this distance is derived by using distance formula. So what is distance formula? Distance formula is AB is equal to square root of x2 minus x1 bracket square plus y2 minus y1 bracket square. If we take the square of both sides, then we get AB square is equal to x2 minus x1 bracket square plus y2 minus y1 bracket square. So you can use this as a distance formula, or you can use this also as a distance formula. And if we observe this formula carefully, then we can see that this term is a perfect square number, x2 minus x1 bracket square. So here we have square, and therefore it will be a positive number. म्हणजे याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे की या टर्मचे स्क्वेअर केलेले, जसे इथं सेकंड टर्म आहे त्या टर्ममध्ये सुद्धा स्क्वेअर घेतला आहे, फर्स्ट टर्ममध्ये सुद्धा स्क्वेअर घेतलेला आहे. त्यामुळे हे दोन्ही टर्म पॉझिटिव्हच येणार आहे. ही पण पॉझिटिव्ह टर्म असेल आणि ही सुद्धा पॉझिटिव्ह टर्मच असेल. आणि या दोन्ही पॉझिटिव्ह नंबरची जर का आपण ॲडिशन घेतली तर ती सुद्धा एक पॉझिटिव्ह नंबरच येईल. म्हणजे इथं जो येणारा नंबर आहे तो नंबर पॉझिटिव्ह असेल. आणि आपण असं सांगतो की डिस्टन्स बिटवीन एनी टू पॉइंट्स इज ऑलवेज अ पॉझिटिव्ह नंबर. तर त्यावरून आपण हे डिस्टन्स काढू शकतो. आपलं येणारं जे उत्तर आहे ते पॉझिटिव्ह असलं पाहिजे, ते निगेटिव्ह असणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे. म्हणजे आता जसं आपण इथं ए बी स्क्वेअर इज इक्वल टू समथिंग असं जर का आलं तर त्यातले एक टर्म आपल्याला रिजेक्ट करावं लागेल, जी निगेटिव्ह टर्म आहे ती रिजेक्ट करावं लागेल आणि फक्त पॉझिटिव्ह टर्मच ॲक्सेप्ट करावं लागेल. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे, कारण की दोन पॉईंटमधलं डिस्टन्स हे नेहमी पॉझिटिव्ह नंबर असेल तर निगेटिव्ह नंबर असणार नाही. त्यामुळं आपण हा फॉर्म्युला वापरू शकतो. आता यात दुसरी गोष्ट अशी आहे की हे पॉझिटिव्ह टर्म आहेत आणि त्यांचे स्क्वेअर केलेले आहेत. त्यामुळं इथं जर का आपण ऑर्डर चेंज केली, या x2 x1ची ऑर्डर चेंज केली तरी काही बिघडत नाही. त्यानंतर या y1 y2ची ऑर्डर चेंज केली तरी काही बिघडत नाही. म्हणजे आपण ह्याला x2 मायनस x1 स्क्वेअर असं लिहिलं काय, किंवा x1 मायनस x2 ब्रॅकेट स्क्वेअर असं लिहिलं काय, फरक पडणार नाही. तसंच इथं ह्याला y1 मायनस y2 स्क्वेअर असं लिहिलं काय, किंवा y2 मायनस y1 स्क्वेअर असं लिहिलं काय, फरक पडणार नाही.
or we can change the order of the coordinate. मग फक्त लक्षात काय ठेवायचं आहे आपल्याला की डिस्टन्स फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे डिफरन्स इन एक्स कोऑर्डिनेट. हे जे आहे x2 मायनस x1 म्हणजे डिफरन्स इन एक्स कोऑर्डिनेट, त्याचा स्क्वेअर ऑफ द डिफरन्सेस इन एक्स कोऑर्डिनेट अँड स्क्वेअर ऑफ द डिफरन्सेस इन वाय कोऑर्डिनेट. एक्स कोऑर्डिनेट मधला डिफरन्स घ्यायचा, त्याचा स्क्वेअर करायचा. वाय कोऑर्डिनेट मधला डिफरन्स घ्यायचा, त्याचा स्क्वेअर करायचा आणि दोघांची ॲडिशन करायची की आपल्याला दिलेल्या 2 पॉईंट मधलं डिस्टन्स काढता येतं. तर अशा टाईपमध्ये आपण हा डिस्टन्स फॉर्म्युला वापरणार आणि त्यावरून आपल्याला प्रॅक्टिस सेट 5.1 सॉल्व करायचा आहे. सो लेट अस स्टार्ट प्रॅक्टिस सेट 5.1. The first question is find the distance between each of the following pairs of points. म्हणजे आपल्याला इथं पेअर ऑफ पॉईंट्स दिलेले आणि आपल्याला प्रत्येक 2 पॉईंट मधलं डिस्टन्स इथं शोधून काढायचं आहे. आता पहिलं एक्झाम्पल जर आपण विचारात घेतलं तर इथं आहे A हॅज कोऑर्डिनेट 2,3 अँड B हॅज कोऑर्डिनेट 4,1. सो लेट अस फाइंड द डिस्टन्स बिटवीन दिस टू. आपण थोडक्यात नुसतं जर का समजून घ्यायचं असेल, आधी आपण समजून घेऊयात, मग आपण प्रत्यक्ष कसं लिहायचं ते बघू. जर आपल्याला हे समजून घ्यायचं असेल तर आपण काय करणार आहे, एक्स कोऑर्डिनेट मधला डिफरन्स घ्यायचा म्हणजे 4 मायनस 2 इज 2, त्याचा स्क्वेअर करायचा. त्यानंतर वाय कोऑर्डिनेट मधला डिफरन्स घ्यायचा. वाय कोऑर्डिनेट मधला डिफरन्स तुम्ही 3 मायनस 1 घेऊ शकता किंवा 1 मायनस 3 असं घेऊ शकता. आता आपण इथं x2 मायनस x1 केलंय, मग इथं y2 मायनस y1 करूयात, तर ते होईल -2 त्याचा स्क्वेअर म्हणजे स्क्वेअर ऑफ 2 इज 4 प्लस स्क्वेअर ऑफ निगेटिव्ह 2 इज ऑल्सो 4 अँड दॅट इज इक्वल टू 8. तर या टाईपमध्ये आपण हा डिफरन्स घेऊन हे डिस्टन्स काढू शकतो. आता आपल्याला ॲक्च्युअल हे लिहायचं जर असेल तर ते कसं लिहायचं, म्हणजे हाऊ टू राईट and how to find the distance between points A and B. So for that purpose we will write as according to distance formula. हे वाक्य लिहिणं तुम्हाला आवश्यक आहे. फ्रॉम डिस्टन्स फॉर्म्युला AB इज इक्वल टू, फॉर्म्युला लिहिणं आवश्यक असतं कारण त्याच्यासाठी आपल्याला मार्क दिलेले असतात स्टेप वाईज मार्किंगमध्ये, त्यामुळे फॉर्म्युला लिहिणं कंपल्सरी आहे. तर इथं आपण लिहिणार AB इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. दिस इज डिस्टन्स फॉर्म्युला. नाउ सिन्स दिस इज डिस्टन्स फॉर्म्युला, तुम्ही व्यवस्थित पूर्ण लिहू शकता डिस्टन्स फॉर्म्युला. त्यानंतर आपले व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचे आहेत. x2 इज अ एक्स कोऑर्डिनेट ऑफ सेकंड पॉइंट 4 अँड x1 इज अ x coordinate of first point, that is 2. 4 minus 2, x2 is 4 and x1 is 2, so 4 minus 2. Then y2 minus y1, y2 is a y coordinate of second point and y1 is the y coordinate of first point, so that is equal to 1 minus 3. Now let us simplify. 4 minus 2 bracket square means it is equal to 2 square and 1 minus 3 bracket square means it is equal to negative 2 square, and square of 2 is 4 and square of negative 2 is also 4, so that is equal to square root of 8. Square root of 8 means it is equal to square root of 2 into 2 into 2 and that is equal to 2 root 2. So AB is equal to 2 root 2. तुम्ही याला इथपर्यंत हे AB स्क्वेअर घेऊन शेवटी फायनल स्टेपमध्ये ए बी स्क्वेअर रूट घेतलं तरी जमतं किंवा पहिल्यापासूनच आपण ए बी असं जरी घेतलं तरी काही फरक पडणार नाही. तर अशा प्रकारे आपण 2 पॉईंटमधला डिस्टन्स काढू शकतो. आपण समजण्यासाठी आणखी एक एक्झाम्पल घेऊयात म्हणजे आपल्याला आणखी या गोष्टी क्लिअर होतील. तसं तर यामध्ये 6 एक्झाम्पल दिलेले, आपण सगळे 6 एक्झाम्पल इथं घेऊ शकत नाही, तर आपण त्यातले 2 एक्झाम्पल घेऊ कारण प्रत्येक वेळेला आपल्याला या एक्झरसाइजमध्ये डिस्टन्स फॉर्म्युला वापरायचा आहे. म्हणजे तो डिस्टन्स फॉर्म्युला आपण अनेक वेळेला वापरून आपल्याला ते क्लिअर होऊन जाईल. त्यामुळे आपण काय करूयात, पुढचं आणखी एक एक्झाम्पल घेऊ. एक्झाम्पल नंबर 2. सो हिअर इन दिस केस P points are given and we have to find the distance between these 2 points P and Q.
आपण पुन्हा एकदा ओरली किंवा शॉर्टली हे समजून घेऊ. व्हॉट इज डिस्टन्स ऑफ पी क्यू? पी क्यू इज इक्वल टू डिफरन्स ऑफ एक्स कोऑर्डिनेट अँड इट्स स्क्वेअर. डिफरन्स ऑफ एक्स कोऑर्डिनेट आहे इथं आपण एक्स कोऑर्डिनेटमधला डिफरन्स घेतला तर हा होईल -1 आणि -5 त्याचा स्क्वेअर. त्यानंतर डिफरन्स ऑफ वाय कोऑर्डिनेट. डिफरन्स ऑफ वाय कोऑर्डिनेट म्हणजे 7 - 3 किंवा 3 - 7, 3 - 7 त्याचा स्क्वेअर. आणि याला आपल्याला आता सिम्प्लिफाय करायचं आहे. याला सिम्प्लिफाय करण्यासाठी हा -1 ॲज इट इज ठेवला, +5 त्याचा स्क्वेअर, प्लस हा -4 त्याचा स्क्वेअर. म्हणजे हे होईल 4 स्क्वेअर प्लस 16 and that is equal to 16 plus 16 means it is equal to 32. So this is the value of PQ square. आपल्याला PQ स्क्वेअर नाही काढायचा, आपल्याला काढायचा आहे PQ. मग आपण याचं स्क्वेअर रूट घेऊयात. PQ इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 32. 16 2 32 होईल, म्हणजे 4√2 इज द फायनल आन्सर. 4√2 दिस इज द फायनल आन्सर. तर अशा टाईपमध्ये आपण डिस्टन्स ऑफ पी क्यू काढू शकतो. म्हणजे आपण काय केलं, पहिल्यांदा डिस्टन्स फॉर्म्युला लिहिला. डिस्टन्स फॉर्म्युला आहे पी क्यू इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 - y1 ब्रॅकेट स्क्वेअर. दिस इज द डिस्टन्स फॉर्म्युला. डिस्टन्स फॉर्म्युला. आपण डिस्टन्स फॉर्म्युला लिहिल्यानंतर त्याच्यात व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या. व्हॅल्यू आहे x2 मीन्स इट इज द एक्स कोऑर्डिनेट ऑफ सेकंड पॉईंट, दॅट इज -1. x1 means it is the x coordinate of first point, that is -5. So x2 minus x1, -1 minus -5 bracket square plus y2 is the y coordinate of second point, means it is 3. इथं घेतला 3. y1 is the y coordinate of first point, म्हणजे it is 7. इथं घेतला 7. आता याला सिम्प्लिफाय करायचं आहे. या सिम्प्लिफाय करताना हा -1 ॲज इट इज, मायनस ऑफ -5 इज +5. -1 + 5, -1 हा होईल -1 + 5. -1 + 5 means it is equal to 4. So that is 4 square. And 3 - 7 bracket square means it is equal to -4 bracket square. +4 bracket square and -4 bracket square. So square of any number is always positive. Therefore 4 square is 16 and -4 square is also 16, and that is equal to square root of 32. So PQ is equal to square root of 32 means PQ is equal to 4√2. This is the final answer. तर अशा टाईपमध्ये आपण हे डिफरन्सेस काढू शकतो. इथं 6 एक्झाम्पल दिलेले आहेत. तुम्ही हे सगळे एक्झाम्पल 1 by 1 सॉल्व करून पाहू शकता. आणि त्यानंतर तुम्हाला जर याबद्दल काही शंका असेल, काही अडचण असेल, तर तुम्ही मला पर्सनली कॉल करून सुद्धा विचारू शकता. आता आपण समजा ओरली हे एक किंवा शॉर्टली आपण समजा एक एक्झाम्पल घ्यायचं ठरवलं, तर आपण याच्यामध्ये एक काम करूयात की हे जे 2 पॉईंट आहेत, शेवटचा क्वेश्चन आहे समजा हा WX वाला, या 2 पॉईंटमध्ये आपल्याला कसं डिस्टन्स काढता येईल. तर पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, एक्स कोऑर्डिनेटमधला डिफरन्स घ्यायचा आहे. एक्स कोऑर्डिनेटमधला डिफरन्स आपण काढतोय आता WX काढण्यासाठी पहिल्यांदा WXचा स्क्वेअर घेतला तरी चालेल. मग एक्स मधला डिफरन्स म्हणजे तो किती होईल, 11 - -7/2 ब्रॅकेट स्क्वेअर. हे ब्रॅकेट बरोबर टाकले की आपलं उत्तर चुकत नाही. प्लस हे 4 आणि 4 दोघं वाय कोऑर्डिनेट आहे. डिफरन्स ऑफ एक्स कोऑर्डिनेट अँड डिफरन्स ऑफ वाय कोऑर्डिनेट. सो 4 - 4 ब्रॅकेट स्क्वेअर. सो WX स्क्वेअर इज इक्वल टू हे 11 मायनस ऑफ मायनस मीन्स इट इज प्लस 7/2
bracket square plus 4 minus 4 is 0 square. So wx square is equal to cross multiplication केलं 22 plus 7 upon 2 bracket square plus 0 square. 0 square is 0, so no need to write this, or it is equal to 0. So wx square is equal to 29 upon 2 bracket square, and therefore taking square root of both sides we get wx is equal to 29 by 2. याला सिम्प्लिफाय करून पॉईंटमध्ये सुद्धा तुम्ही उत्तर लिहू शकता. तर अशा टाईपमध्ये तुम्ही हे एक्झाम्पल सोडवून प्रॅक्टिस करू शकता. अतिशय सोपे असे एक्झाम्पल आहेत. हा प्रॅक्टिस सेट 5.1 मधला क्वेश्चन नंबर 1 होता. सो नाउ लेट अस मूव ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. डिटरमाइन whether the points are collinear. इथं एक शब्द आलेला आहे collinear points. We know that if all the given points are on the same line, then they are known as collinear points, right? So if suppose that all the 3 points A, B, C, suppose that this is a line on which there are points A, B and C, they are on the same line, then such points are known as collinear points. तर आपल्याला बघायचं आहे की हे पॉइंट्स असे कोलिनियर आहेत की नाही. आता हे कोलिनियर आहेत की नाही हे पाहण्याच्या वेगवेगळ्या मेथड असतात, पण आपल्याला इथं काय करायचं आहे, डिस्टन्स फॉर्म्युला वापरून हे प्रूव्ह करायचं आहे की वेदर द गिवन पॉइंट्स आर कोलिनियर ऑर नॉट. म्हणजे हे अशा टाईपचे आहेत का, ए बी सी असे एका लाईनवर आहेत किंवा एका लाईनवर नाहीत, ते काही अँगल करून एकमेकांशी आहेत का असं आपल्याला शोधायचं आहे. तर आपण हे समजू शकतो की इफ द पॉइंट्स आर कोलिनियर, then the difference then we can find the distance of these points. Suppose that this distance is 2 and this or so we can consider this distance as 3 and this distance as 4. So distance of AC is equal to 4 plus 3, that is equal to 7 if the points are कोलिनियर. जर हे पॉईंट कोलिनियर असतील तर 3 plus 4 7 करता येतं. पण समजा हे पॉईंट कोलिनियर नसतील, हे डिस्टन्स 3 आहे, हे डिस्टन्स 4 आहे, तर हे डिस्टन्स 3 plus 4 असणार नाही, हे डिस्टन्स वेगळं असेल. म्हणजे आपण म्हणूयात की 3 4 आहे तर हे 5 असेल, किंवा आपण ते काढू शकतो. तर हे डिस्टन्स नेहमी याच्यापेक्षा, या दोघांच्या समपेक्षा कमी असेल इफ द पॉईंट्स आर नॉट कोलिनियर. बट इफ द पॉईंट्स आर कोलिनियर, देन द sum of the two distances is equal to the length of the third distance, that is the longest distance. दोन लहानांची बेरीज तिसऱ्या इतकी असेल जर हे पॉइंट्स कोलिनियर असतील तर. मग आपल्याला इथं डिस्टन्स फॉर्म्युला वापरायचा. पुन्हा एकदा तीच प्रोसेस आपण करणार आहे. पहिल्यांदा ए बी मधलं डिस्टन्स काढणार, या ए बी मधलं डिस्टन्स काढायचं, मग बी सी मधलं डिस्टन्स काढायचं आणि ए सी मधलं डिस्टन्स काढायचं. फाइंड द डिस्टन्स बिटवीन ए बी, बी सी अँड ए सी and then compare these distances AB, BC and AC. So let us start. Distance of AB is equal to x2 minus x1 bracket square plus y2 minus y1 bracket square. This is the distance formula. आपण प्रत्येक वेळेला फॉर्म्युला लिहायचा आहे आणि मग नंतरच आपल्याला प्रोसेस चालू करायची. डिस्टन्स फॉर्म्युल्यानुसार डिफरन्स इन एक्स कोऑर्डिनेट 2 and 1, so that is equal to 2 minus 1, x2 minus x1, 2 minus 1, and y2 minus y1 means difference of y coordinate, minus 5 minus of minus 3, so that is equal to 2 minus 1 is 1 and minus 5 and minus of minus 3, that is equal to plus 3. Minus 5 plus 3 means it is equal to minus 2, and therefore it is equal to AB is equal to square root of 1 square plus negative 2 square, and square of 1 is 1 and square of negative 2 is 4, so that is equal to 5. AB is equal to square root of 5. तर आपल्याजवळ पहिलं उत्तर आलेलं आहे, AB is equal to square root of 5. Now similarly find the difference of
डिस्टन्स ऑफ बी सी साठी पुन्हा एकदा x2 मायनस x1. तुम्ही ह्याला x1 x2, ह्याला y1 y2 आणि या सी पॉईंटला x1 x3 असंही घेऊ शकता. पण तसं जर घेतलं तर आपल्याला हा जो डिस्टन्स फॉर्म्युला आहे तो प्रत्येक वेळेला वेगवेगळा लिहित जावं लागेल. म्हणून आपण काय केलंय की कोणत्याच पॉईंटला नाव न देता डायरेक्ट एकदाच डिस्टन्स फॉर्म्युला लिहून टाकला आणि तोच फॉर्म्युला आपण इथं प्रत्येक ठिकाणी वापरतोय. आता ह्या 2 पॉईंटचा विचार करायचा आहे. हे 2 पहिले आणि हे 2 नंतर. म्हणजे x2 मायनस x1. x2 इज -4, x1 is 2. So -4 minus 2 plus y1 is, this is y1, y2, this is y2 7 and y1 minus 5. y2 minus y1, that is 7 minus of minus 5. So this is equal to minus 6 bracket square and 7 minus of minus 5 means 12. So that is equal to 12 square. Negative 6 square plus 12 square. Square of negative 6 is 36 and square of 12 is 144. And therefore BC is equal to square root of 180. And 180 is a square root काढायचं तर आपण ह्याला फॅक्टर पाडू शकतो. 6 into 6 into 5, 6 7 36 आणि 5. तर या 2 6 पैकी एक 6 आपण बाहेर घेतला. BC is equal to 6 root 5. This is the value of BC. And the final value is AC. जर मी हे असं लिहितोय इथं, हे असं लिहिल्यापेक्षा तुम्ही स्वतः या गोष्टी जर का केल्या तर त्या तुम्हाला जास्त चांगल्या समजतील आणि जास्त ते प्रॅक्टिस होईल. आणि प्रॅक्टिस करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे मॅथमॅटिक्समध्ये. हे सगळे एकसारखे क्वेश्चन आहेत आणि एकसारखे क्वेश्चन असल्यामुळे तुम्हाला ते मुद्दाम एवढे जास्त क्वेश्चन देण्यामागचा उद्देशच हा आहे की साईन कन्व्हेन्शन जे आहेत ते साईन्स आपले चुकू नयेत किंवा त्याच्यामध्ये मिस्टेक होऊ नयेत. यासाठी हे खूप सारे एक्झाम्पल दिलेले आहेत. एक एक्झाम्पल मी समजावून सांगतोय, बाकीचे सगळे एक्झाम्पल तुम्हाला करायचे आहेत. आता आपण पुढचं म्हणजे AC डिस्टन्स काढू. AC म्हणजे हा पॉईंट आहे C आणि हा पॉईंट आहे A. आता याच्यासाठी x कोऑर्डिनेट आहे -4 आणि x कोऑर्डिनेट आहे 1. सो -4 - 1 ब्रॅकेट स्क्वेअर and y coordinate is 7 and this is -3. So 7 minus of -3 bracket square. Now simplify. AC is equal to square root of -5 bracket square plus square root of 10 square. 7 minus of -3 means 7 plus 3. 7 plus 3 is 10. Now simplify. AC is equal to square root of -5 चा स्क्वेअर म्हणजे 25 प्लस स्क्वेअर ऑफ 10 is 100. So AC is equal to square root of 125. Square root of 125 means again it is 5 root 5 because 125 can be written as 5 into 5 into 5 and therefore AC is equal to 5 root 5. तर अशा टाईपमध्ये आपण AC चे डिस्टन्स काढलं. आता तिन्ही पॉईंटमध्ये डिस्टन्स काढलेलं आहे. आपण AB BC AC तिघांचं डिस्टन्स काढलं. जर आपण याला ऑब्झर्व केलं तर लॉंगेस्ट डिस्टन्स इज BC. दिस इज द लॉंगेस्ट डिस्टन्स and the two smaller distances are root 5 and 5 root 5. So if we take the sum of these two means 5 root 5 plus 1 root 5 or simply root 5 is equal to 6 root 5 and therefore we say that AB plus AC is equal to BC. Sum of the two distances is equal to third distance. AB plus AC is equal to BC and therefore points ABC are collinear. Points ABC are collinear. जर इथं हे डिस्टन्स सारखं नसेल तर तुम्ही इथं असं लिहायचं म्हणजे नॉट इक्वल टू आणि पॉईंट्स आर कोलिनियरच्या जागेवर इथं तुम्हाला लिहायचं आहे फक्त नॉट कोलिनियर. तर अशा टाईपमध्ये हे एक्झाम्पल तुम्हाला सोडवायचे आहेत. मी एक एक्झाम्पल इथं समजून सांगितलेले, उरलेले 3 एक्झाम्पल तुम्ही सोडवू शकता. त्यानंतर आता आपण पाहूया क्वेश्चन नंबर 3.
आता क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय दिलेले आहे आपल्याला की फाइंड द पॉइंट ऑन एक्स एक्सिस विच इज इक्विडिस्टंट फ्रॉम -3,4 अँड 1,-4. आता हे नीट समजून घेऊयात आपण प्रश्न कसा दिलेला आहे. खरं तर हे फिगर आपल्याला काढणं कंपल्सरी नाही आहे आणि आपण फिगर काढणार सुद्धा नाही परीक्षेमध्ये, फक्त समजण्यासाठी इथं मी तुम्हाला फिगर काढतोय. हे पॉईंट असे कुठेतरी पॉईंट्स आहेत, हे ए बी हे दोन पॉईंट दिलेले आहेत. ए बी म्हणजे -3,4 म्हणजे तो पॉईंट साधारण इथे कुठेतरी असेल, हा ए पॉईंट आहे. आणि बी 1,-4 म्हणजे तो पॉईंट कुठेतरी इथं असेल, हा पॉईंट 1,-4 आहे. आपल्याला असं सांगितलेलं आहे की फाइंड द पॉइंट ऑन एक्स ॲक्सिस, म्हणजे या एक्स ॲक्सिसवरचा असा एक पॉईंट शोधा की ज्या पॉईंटवरून आपण समजा त्या पॉईंटला नाव देऊया सी, तर हा पॉईंट सी वरून एचं अंतर जेवढं आहे तेवढंच बीचं अंतर सुद्धा असेल. हे अंतर दोन्ही अंतर सारखे असतील असा एक पॉईंट सी शोधून काढा. फाइंड द पॉइंट ऑन एक्स ॲक्सिस विच इज इक्विडिस्टंट फ्रॉम a -3,4 and b 1,-4. This is the question. Means here in this case the coordinate of points a are -3, 4 and coordinate of point b are 1,-4. Then what are the coordinates of this point? आपण समजा म्हणलं ह्याचे कोऑर्डिनेट एक्स वाय आहेत. आपल्याला माहिती आहे की हा पॉईंट एक्स ॲक्सिसवर आहे, जो पॉईंट एक्सवर असतो त्याचा वाय 0 असतो, म्हणून हा ऑलरेडी हा पॉईंट 0 झाला. फक्त आता आपल्याला शोधायचं आहे एक्स किती असेल, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स, दॅट इज टू फाइंड. मग आपण त्यासाठी काय करणार, लेट सी एक्स वाय इज अ पॉईंट ऑन एक्स ॲक्सिस विच इज इक्विडिस्टंट फ्रॉम ए अँड बी असं आपण कन्सिडर केलं. And as point C is on x-axis, its y coordinate is 0 and therefore y is equal to 0 असं आपण सांगितलं. आता आपण इथं काय करणार आहे, फ्रॉम द गिवन कंडिशन AB is equal to AC, AC is equal to BC, means C is equidistant, so AC is equal to BC and therefore AC square is equal to BC square. दोन्हीचा स्क्वेअर घेतला तर डिस्टन्स फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे ए सी स्क्वेअर आणि बी सी स्क्वेअर. आपल्याजवळ आता सी पॉईंट जो आहे त्याचे कोऑर्डिनेट आहेत एक्स, 0. मग डिफरन्स ऑफ एक्स आणि डिफरन्स ऑफ वाय. डिफरन्स ऑफ एक्स म्हणजे एक्स मायनस ऑफ -3, हे पहिल्यांदा आपण हे डिफरन्स ऑफ एक्स घेतले, एक्स मायनस ऑफ -3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y चा डिफरन्स म्हणजे 0 - 4 ब्रॅकेट स्क्वेअर और y - 4 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू, आता हे दोन पॉईंट विचारात घेऊ, x -1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y -4 ब्रॅकेट स्क्वेअर. नाउ लेट अस कन्सिडर द व्हॅल्यू ऑफ y as 0 and simplify. So x minus of minus, हे आपण सिम्प्लिफाय केलं, x minus of -3 is +3 ब्रॅकेट स्क्वेअर, y -4 ब्रॅकेट स्क्वेअर as it is, x -1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y minus of minus means +4 ब्रॅकेट स्क्वेअर. आपण सिम्प्लिफाय करत जायचं म्हणजे आपल्याला हे सोपं होत जाईल. आपण समजा ह्याला असं ओव्हरऑल जर पाहिलं तर हे खूप मोठं वाटते, पण फार मोठं नसतं हे, याला सिम्प्लिफाय केल्यावर एकदम लहान होत जाईल. आता y इज इक्वल टू 0 आपण टाकलं तर हे होईल x +3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस, आता हा जो इथला y होता या y ला 0 टाकल्यामुळे फक्त राहिला इथं -4 ब्रॅकेट स्क्वेअर आणि इथं x -1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस अगेन दिस y इज इक्वल टू 0 अँड देअरफॉर दिस इज इक्वल टू +4 ब्रॅकेट स्क्वेअर. नाउ x +3 ब्रॅकेट स्क्वेअर as it is plus square of -4 is 16, this is 16, and square of +4 is again 16, and 16 and 16 gets cancelled and we get x +3 bracket square is equal to x -1 bracket square. Now simplify, x +3 bracket square is in the form of
ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर, आपण ह्याला सिम्प्लिफाय केलं तर हे होईल एक्स स्क्वेअर प्लस 6x प्लस 9 and x minus 1 bracket square is equal to x square minus 2x plus 1. This again x square and x square gets cancelled and 6x plus this negative 2x will go on the left hand side. 6x plus 2x is equal to 1 minus 9, means 8x is equal to minus 8 and x is equal to minus 1. But we want to find the coordinate of the point, म्हणजे ते पेअर मध्येच असलं पाहिजे, म्हणून आपण फायनल आन्सर लिहिणार. Therefore, coordinate of point C are minus 1, 0. So these are the coordinates of point C. आणि आता आपण आणखी एक क्वेश्चन पाहू, क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 मध्ये दिले व्हेरीफाय दॅट पॉइंट्स P, Q and R आर वर्टायसेस ऑफ राईट अँगल ट्रायंगल. म्हणजे हे 3 पॉईंट दिलेले आहेत P, Q, R आणि ते एक राईट अँगल ट्रायंगल तयार करतात असं आपल्याला दाखवायचं आहे. म्हणजे इथं P आहे समजा, इथं Q आहे आणि इथे R आहे, तर हा एक राईट अँगल ट्रायंगल तयार करतात असं आपल्याला दाखवायचं आहे. तर हा राईट अँगल ट्रायंगल होण्यासाठी आपल्याला माहिती पायथागोरस थेरमनुसार हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर असलं पाहिजे, तरच ते पायथागोरस तरच ते राईट अँगल ट्रायंगल तयार होईल. आता इथं ही फिगर जी काढलेली आहे ही फिगर फक्त समजण्यासाठी काढलेली, त्यामुळं हे पॉईंट इथेच येतील असं काही सांगता येत नाही. तुम्ही जर कायला कार्ड ॲक्सिसवर घेतलं तर ती फिगर कदाचित अशी वळू शकते, इकडे तिकडे ते होऊ शकतं, पण आपण समजण्यासाठी हे काढलेले. आता आपण याला पहिल्यांदा काय करूयात, बाय डिस्टन्स फॉर्म्युला AB स्क्वेअर इज इक्वल टू x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे आपण डायरेक्ट इथं पहिल्यांदा एकदाच फॉर्म्युला लिहिलाय, कारण हीच प्रोसेस आपल्याला 3 वेळेला करायची आहे, एकदा PQ साठी, एकदा QR साठी आणि एकदा PR साठी. त्यामुळे आपण एकदाच फॉर्म्युला लिहिला आणि 3 वेळेला वापरला. तर इथं होईल पहिल्यांदा PQ स्क्वेअर इज इक्वल टू डिफरन्स ऑफ एक्स कोऑर्डिनेट PQ स्क्वेअर, म्हणजे हे होईल 2 minus of minus 2 bracket square and is 2 minus 2 bracket square. So that is equal to 4 square plus 0 square and therefore PQ square is equal to 16. आपण सध्या पुरते ही व्हॅल्यू इथं टाकून दिली, PQ square is equal to 16, म्हणजे PQ is equal to 4 or PQ square is equal to 16. This is the first value. QR square means again QR, a difference of x coordinate 2 minus 2 and difference of y coordinate 7 minus 2 bracket square. 2 minus 2 bracket square plus 7 minus 2 bracket square, and that is equal to 0 plus 5 0 square plus 5 square, means it is equal to 25. So QR square is equal to 25. And finally PR square. PR हा डिफरन्स घ्यायचा आपल्याला, हा R आहे आणि हा P आहे. तर 2 minus of minus 2 bracket square plus 7 minus 2 bracket square, and that is equal to 4 square plus 5 square, and square of 4 is 16 plus square of 5 is 25. So PR square is equal to 41. Now if we observe these numbers, then we can see that 41 is a sum of 16 and 25. This 41 is a sum of 16 and 25, and therefore PR square is equal to PQ square plus QR square, and therefore points P, Q and R are the vertices of a right angle triangle. तर अशा टाईपमध्ये आपण हा क्वेश्चन नंबर 4 सॉल्व केलेला आहे. या एक्झरसाइजमध्ये आणखी 4 एक्झाम्पल आपल्याला दिलेले आहेत, तर आपण यानंतरच्या तासामध्ये ते राहिलेले एक्झाम्पल पाहणार आहोत. आणि जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील तर ह्या व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण इथे थांबतो आहोत. धन्यवाद.